मी आज करणार आहे वल्ल नारळाची बर्फी। त्यासाठी मी घेतला आहे एक वल्ल नारळ किसून। आता एक वाटी माझं वल्ल नारळ किसून झालं आहे। त्यानंतर एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। एक वाटी बेसन पीठ नंतर परत एक वाटी दूध घ्यायचं आहे। दूध घेतल्यानंतर एक वाटी तेल घ्यायचं आहे। एक वाटी तेल घेतल्यानंतर 2 वाटी साखर घ्यायची आहे। 2 वाटी आता साखर घेतलेली आहे। हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर गॅस चालू करून कढई ठेवून द्यायची गॅसवर। गॅसवर कढई ठेवून परत चांगलं मिक्स करायचं, करीतच राहायचं मिक्स। त्यानंतर थोडीशी ड्रायफ्रूट्स घेतले आहे आणि विलायची पावडर घेतलेली आहे। त्यानंतर असं घट्ट होऊन द्यायचं। मग त्याच्यात विलायची पावडर आणि ड्रायफ्रूट्स टाकून द्यायचे। परत असं घट्ट मिक्स करून घ्यायचं। आता हे असं तयार झालेलं आहे। त्यानंतर परातीत तेल लावून त्याच्यात टाकून द्यायचं। टाकून दिल्यानंतर थंड होऊन द्यायचं थोड्या वेळ। थंड झाल्याच्या नंतर डेकोरेट करून ड्रायफ्रूट्सनी मग असं कट करून घ्यायचं। मग असं कट करून घ्यायचं आणि झाली आता माझी बर्फी तयार। कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? थँक्यू।